उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मसाले भात करून खातो, पण आज मी तुम्हाला एक साऊथ इंडियन भाताचा प्रकार दाखवणार आहे, जो की लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडेल. एकदम चटपटीत रेसिपी आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बासमती तांदळाऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ इथं वापरला तरी सुद्धा चालतोय. आता स्वच्छ धुतलेला तांदूळ कुकरमध्ये घ्यायचा. 1 ग्लास पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालून कुकरचं झाकण बंद करू आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊ. भाताला इथं आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचं नाही, मोकळा मोकळा शिजवायचा आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता शेंगदाण्याचं काही इथं मोजमाप नाही घेतलेलं, थोडेसे कमी जास्त शेंगदाणे झाले तरी सुद्धा चालत आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काजूचे काप पण लागणार आहेत. काजू बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरले तरी सुद्धा चालतंय. आता काजूमध्ये जे काप असतात ऑलरेडीच ते आपण बाजूला काढून घेऊया, म्हणजे तेच आपल्याला फक्त वापरता येईल. आता लगेचच आपण फोडणीची पण तयारी करून घेऊया. तर साईडला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 मिरची आपण बारीक चिरून घेऊया. तुमच्याकडे जर लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरचीचे थोडेसे लांब काप करा, म्हणजे खात्या वेळेस ते काढून टाकता येईल. त्याचबरोबर आपण इथं लाल मिरची पण वापरणार आहे. तर इथं मी 2 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत. बेडगी मिरचीमध्ये तिखटपणा अजिबात नसतो, फक्त फ्लेवरसाठी आपण या मिरचीचा वापर करणार आहे. आतल्या बिया खूप लूज झालेल्या असतील तर बाजूला काढून टाकायच्या, म्हणजे जर खात्या वेळेस लहान मुलांच्या तोंडामध्ये वगैरे आले तर तिखट लागायला नको. त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता पण घ्यायचा आहे. कढीपत्ता माझ्याकडे ताजा नव्हता, त्यामुळे अगदी थोडासा सुकलेला आहे, तोच वापरला आहे. आता त्याचबरोबर आपण 1 लिंबू पण घ्यायचे. लिंबाचा पूर्ण रस पिळून आपण बाजूला काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे वापरता येईल लगेचच. इथे मी एकाच लिंबाचा रस घेतलेला आहे, पण जर आपली भाताची क्वांटिटी बघितली तर आपल्याला अजून थोडासा रस लागला तर अजून थोडासा आपण लिंबाचा रस वाढवू शकतो, किंवा जास्त होत असेल तर कमी पण करू शकतो. आता आपण भात पण चेक करूया शिजलेला आहे का नाही. कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाला आहे. तर आपल्याला हवा तसा भात शिजून तयार आहे. जास्त ओव्हरकुक पण झालेला नाही आणि पाण्याचं प्रमाण पण जास्त झालेलं नाही, अगदी मोकळा मोकळा झाला आहे. तर साईडला आपण लगेचच पापड पण तळून घेऊया. हा मी तांदळाचा पापड होता तो तळून घेतला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही उडदाचा पापड तळू शकता, किंवा आणखी कुठले असेल तर तुम्हाला जो पापड खायला आवडतो जेवणासोबत तो तुम्ही तळून घेतला तरी सुद्धा चालतोय. जेवणासोबत पापड लोणचं असेल तर अजून जेवणाचे 2 घास जास्त जातात, त्यामुळे साईडला काहीतरी थोडंसं चटपटीत खायला घ्यायचं. आता आपण फोडणी देऊया. तर चला, सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवायचे. त्याचबरोबर त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालूया. आता तेल चांगलं गरम झालं का त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरीला चांगलं तडतडू द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे आपल्याला इथं थोडेसे कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत, म्हणून अगोदर मी शेंगदाणे टाकलेत. आता थोडेसे शेंगदाणे कमीच वाटत आहेत मला, म्हणून अजून थोडेसे जास्त वाढवले मी. कारण आमच्याकडे कुठल्याही पदार्थामध्ये शेंगदाणे कुरकुरीत असतील ना तर ते जास्त खायला आवडतात. आता थोडेसे शेंगदाणे कुरकुरीत झाले का त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकायचे. आता या डाळी दोन्ही पण फ्लेवरसाठी असतात बरं का, त्यामुळे त्याचा फ्लेवर जेव्हा उतरतो ना त्यावेळेस मस्त भात होतो. त्याचबरोबर चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आपण जी बेडगी मिरचीचे तुकडे केलेत ते पण टाकून घेऊ आणि हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायचे. फुल गॅसवरती कराल तर सगळं करपून जाईल. त्याचबरोबर आता आपण लगेचच इथं काजूचे काप शेवटी टाकायचे, कारण काजूचे काप लगेचच भाजले जातात किंवा लगेच करपतात, त्यामुळे शेवटी टाकले. आता अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. परत मी लाल तिखट अगदी कलर येण्यासाठी घातले बरं का. लाल तिखट तुम्ही नाही घातलं तरी चालेल, किंवा जास्त तिखट तुमच्याकडे खाणारे नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरू नका, फक्त मिरची वापरली तरी चालते. आता फोडणी आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आपण त्यामध्ये भात टाकून घेऊया आणि भात चांगला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून इथं मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरून गेले. जर तुम्ही रात्रीचा शिल्लक वगैरे राहिलेला भात असतो ना शिळा, त्या भाताला सुद्धा अशी फोडणी दिली तरी चालते बरं का, तो सुद्धा एकदम छान लागतो. फेकून देण्याऐवजी अगदी मस्त साऊथ इंडियन टाईप फोडणी द्यायची आणि मस्त खायचं. आता जो आपण लिंबाचा रस पिळलेला होता तो पण वरून टाकून घेऊया आणि गॅस लगेचच बंद करूया, म्हणजे लिंबाचा फ्लेवर निघून जायला नको. तर अशा प्रकारे आपली साऊथ इंडियन स्पेशल लेमन राईसची डिश बनवून तयार आहे. दुपारच्या जेवणासाठी तर अगदी उत्तमच आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, चटपटीत खायची खूप इच्छा होती, तर मस्त राईस तयार होतो अगदी थोडक्या वस्तूंमध्ये, आणि लहान मुलांना तर आवडेल अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.